श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री गुरुदेव दत्त. उद्या 28 ऑगस्ट रक्षाबंधन. भावा बहिणींच्या नात्याचा खूप सुंदर आणि पवित्र दिवस. आजच्या दिवशी आपण भावाला राखी बांधतो, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करतो परमेश्वराजवळ की त्याला खूप छान आयुष्य, यश मिळावं, भरपूर आयुष्य मिळावं आणि आपण राखी बांधतो. तर त्या राखीला आपण 3 गाठी माराव्यात, त्या शुभ असतात. कारण तुम्हाला सांगते, हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या सनातन धर्मामध्ये आपण काही नियम परंपरा आहेत आपल्या, तर त्या काय आहेत, त्याच्या मागे शास्त्रीय आणि आध्यात्मिक दोन्ही कारणं आहेत. तर आपण जेव्हा 3 गाठी मारतो तर ते कशाचं, ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही देवांच्या कृपेचं प्रतीक असतं. तिन्ही देवांची कृपा आपल्या भावावर व्हावी असा त्यामागचा हेतू असतो. त्याचबरोबर सत्व रज तम ह्या तिन्ही गुणांवर प्रभुत्व म्हणजे नियंत्रण राखता यावं, म्हणजे ह्या तिन्ही गुणांमध्ये जास्त नियंत्रण ठेवता यावं आपल्या भावाला, हे सुद्धा त्याच्या मागचं एक शास्त्रीय मोठं कारण आहे. त्याच कारण हे तिन्ही गुण जर वाढीस लागले तर मग आपल्याला त्रास होतो, काही संकट येऊ शकतात त्याच्यामुळे. तिसरी गोष्ट म्हणजे पहिली गाठ जी असते ती आपल्या भावाच्या उदंड आयुष्यासाठी असते. दुसरी गाठ असते ती त्याच्या यशासाठी असते आणि जी तिसरी गाठ असते ते भावाने बहिणीला जे रक्षण करायचं असतं त्याच्या वचनासाठी असते. त्याच्यामुळे 3 गाठी मारणं खूप शुभ असतं. तर आपण कोण 2 गाठी सुद्धा मारतात, पण शास्त्रामध्ये 3 गाठी मारणं हे अत्यंत शुभ मानलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या भावासाठी 3 गाठी नक्की बांधा. नमस्कार.